हॅलो हाय फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे मिसळ पाव. आणि हे बघा, इकडं मी मिसळ बनवायला घेतलेले आहे. 2 ते 3 चमचा तेल टाकून घेतला. तेल तापल्यानंतर बघा, कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि 2 कांदा मी टाकून घेतले इकडं आणि चांगलं भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर बघा, मसाला टाकून घेतले मी इकडं. आणि मसाला ओलं खोबरं आणि कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर अशी मी मसाला तयार करून घेतला इकडं. आणि मसालासुद्धा बघा तेलात चांगला असा मी फ्राय करून घेतले. आणि थोडंसं मसाला भाजल्यानंतर मी लाल तिखट घेतला 2 ते 3 चमचा, आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि हे बघा, मसाला भाजून झाल्यानंतर मी मटकी इकडं एक कुकर शिट्टी दिलेली, ते मी इकडं फोडणी दिलं. फोडणी दिल्यानंतर मी चवीनुसार थोडीशी मीठ टाकून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनटं फक्त शिजून घ्यायचं जरासं. आणि थोडेसे अशी